Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science, Paper 2nd. In previous lecture, explain the chapter number 4, Seed. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रॉप सायन्स पेपर 2nd सुरू केलेला आहे. त्यामधलं चॅप्टर 4 सुरू केलं आपण. चॅप्टर सीड म्हणून चॅप्टरचं नाव आहे. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 11लाही आहे. तर या अगोदर आपण 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. रॉक अँड सॉईल आणि वेदर अँड क्लायमेट दोन्ही विषयाला सायमल्टेनियसली आहे. म्हणून जेवढं सिलेबस आपलं दोन्ही विषयाचं सेम आहे तो सिलेबस आपण अगोदर कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपण सीड हे चॅप्टर सुरू केलेलं आहे. तर या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड और गुड कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड. गुड कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड. तर या अगोदर आपण स्ट्रक्चर ऑफ सीड बघितलं. डायकॉट सीडचं, मोनोकॉट सीडचं हे आपण पूर्ण त्याचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे. आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड. त्यामध्ये कोणतं कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड. चांगलं गुणधर्माचं सीड कसं असतं. चांगलं बियाणं कशाला म्हणायचं. चांगलं बियाणं कशाला म्हणायचं ते आपण बघत आहोत. देन विच good characteristic of seed. Then first, seed should be genetical pure. It is very important. Good characteristic of seed, genetically pure. Genetical pure. Then it can be directly effect on the yield. Directly effect on the yield. Then disease resistant power, high yielding character, then low yielding character, get low yield, then susceptible to diseases, then various diseases can be affected. So seed should be genetically pure. तर विद्यार्थी मित्रांनो, बियाचं पहिलं गुणधर्म जे आहे ते जेनेटिकली प्युअर असायला पाहिजे. म्हणजे अनुवंशिक गुणधर्म चांगलं असायला पाहिजे. कारण जेनेटिकली गुणधर्मावर, अनुवंशिक गुणधर्मावरच त्याचं उत्पन्नही अवलंबून आहे आणि त्याचं रोगप्रतिकार शक्ती त्याच्यावरही अवलंबून आहे. यासाठी आपण बियाणं निवडणी करत असताना आपण कसं असायला पाहिजे. बियाणं जेनेटिकली प्युअर असायला पाहिजे. सीड शुड बी जेनेटिकल प्युअर. द सीड शुड बी ट्रू टू टाईप. तर कसा असायला पाहिजे. तो सत्यप्रत असायला पाहिजे. सीड शुड बी ट्रू टू टाईप. प्रोजेनी आपण जे म्हणतो त्याच्या आईवडिलाचंच याच्यामध्ये गुणधर्म 100% यायला पाहिजे. त्याला आपण ट्रू टू टाईप म्हणतो. जेव्हा आपण झेरॉक्स कॉपी काढल्यानंतर अटेस्टेड करून घेतो तर ट्रू कॉपी असं असते बघा. ट्रू कॉपीचा अर्थ काय की ओरिजिनल जी कॉपी आहे त्याचंच पूर्ण हे आहे, याच्यामध्ये काही बदल नाही. त्याला आपण ट्रू टू टाईप म्हणतो, सत्यप्रत म्हणतो आपण. तसं बियाणामध्ये काहीही बदल नसायला पाहिजे. ॲज इट इज पॅरेंट असायला पाहिजे. त्याला आपण जेनेटिकली प्युअर म्हणणार. द सीड शुड बी पॉसेस ऑल द जेनेटिकल क्वालिटीज. ऑल द जेनेटिकल क्वालिटीज. पूर्ण अनुवंशिक गुणधर्म त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तरच पुढं ते चालणार आहे. उत्पन्न जास्त मिळणार, रोगप्रतिकार शक्ती असणार आहे ना. त्याची हाईट म्हणा, फॉडर असेल तर पानांची संख्या म्हणा. तर हे जे गुणधर्म आहेत जेनेटिकली गुणधर्म असतात सगळे. जेनेटिक प्युरिटी हॅज डायरेक्ट इफेक्ट ऑन द यील्ड. जेनेटिकल प्युरिटी हॅज डायरेक्ट इफेक्ट ऑन द यील्ड. उत्पन्नावर याचा परिणाम होतो. इफ देअर इज डिटिरिओरेशन, डिक्रीज इन द यील्ड. डिक्रीज इन द यील्ड. जर बियाणं भेसळ असेल तर डायरेक्ट उत्पन्न कमी मिळणार बाळांनो. साहजिक आहे.
तर सीड शुड बी जेनेटिकल प्युअर असायला पाहिजे. नेक्स्ट कॅरेक्टर, सीड शुड बी इम्प्रूव्ह हाय यील्डिंग व्हेरायटी. इम्प्रूव्ह अँड हाय यील्डिंग व्हेरायटी. It should be superior to the existing variety. Superior to the existing variety. The yield should be higher by 20 to 25% than the existing variety. Existing variety पेक्षा या व्हेरायटी पासनं 20 ते 25% उत्पन्न जास्त मिळालेला पाहिजे, है ना. तर अशा व्हेरायटीचं बियाणं आपण निवडायला पाहिजे, जे इम्प्रूव्ह व्हेरायटी असेल, हायब्रिड व्हेरायटी असेल, अशा जातीचंच बियाणं निवडायला पाहिजे. कारण ह्या व्हेरायटी ब्रीडरनं तयार केलं असतं. ब्रीडर म्हणजेच काय असतं, व्यक्ती आहे, पण तो ब्रीडर म्हटलं की जे व्हेरायटी काढणारा जो माणूस आहे त्यांनी MSc जेनेटिकल प्लांट ब्रीडिंगमध्ये केलेलं असतं किंवा PhD केलेलं असतं. कारण त्याला सगळं पिकाचं नवीन जाती कशा काढायला पाहिजे याचं पूर्ण नॉलेज असतं. लक्षात, पूर्ण अनुवंशिक गुणधर्माचं त्याला नॉलेज असतो. तो जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं प्लांट ब्रीडर, ज्या नवीन जाती तयार करणारा व्यक्ती. तसंच ॲनिमल ब्रीडरसुद्धा असतं. जे काही गाई म्हशी, नवीन जे काही पोल्ट्री फार्म, पक्षी वगैरे आहे ना, असं जे नवीन संशोधन करणारं जे असतं प्राण्यामध्ये, नवीनच जाती काढणारं, त्याला आपण ॲनिमल ब्रीडर असं म्हणतो. तर ॲग्रिकल्चरमध्ये जेनेटिक अँड प्लांट ब्रीडिंग याला फारच स्कोप आहे. कंपन्यामध्ये भरपूर स्कोप आहे आणि रिसर्चमध्ये भरपूर स्कोप आहे. तर जसा MScला कॉम्पिटिशन लागतं, सगळ्यात अगोदर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या MScचं ॲडमिशन पहिले होतं. जसं मेडिकलमध्ये MBBS अगोदर, नंतर BDS, BMS, वेटरनरी असं जे चालतं, तसं ॲग्रिकल्चरमध्ये MScला जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगला जास्त वाव आहे. तर त्या MScला जास्त विद्यार्थी आतुरतेनं म्हणजे ॲडमिशनला फारच कॉम्पिटिशन चालतं. ओके, तर सगळं जेनेटिकल अँड प्लांट ब्रीडिंगचे भाग आहे. सीड म्हटलं की इट शुड हॅव सम डिझायरेबल ॲट्रिब्यूट्स लाईक डिसीज रेजिस्टंट, ड्रॉट रेजिस्टंट, सॉल्ट टॉलरंट. मग आता ह्या ज्या इम्प्रूव्ह व्हेरायटी असतात, हायल्डिंग जे व्हेरायटी असतात, याच्यामध्ये एक तर डिसीज रेजिस्टंट पॉवर असणार, हायल्डिंग पॉवर असणार, ड्रॉट रेजिस्टंट टॉलरंट असणार, सॉल्ट टॉलरंट असणार, असं वेगवेगळे गुणधर्म त्या व्हेरायटीमध्ये असतात की ज्या पद्धतीनं गरज आहे. आता हाय टेम्परेचर टॉलरंट, आता दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेलं आहे, कमीत कमी पर्जन्यमान होत चाललेलं आहे, अशा वातावरणालाही तग धरणाऱ्या जाती तर ब्रीडर तशा व्हेरायट्या तयार करतो. तर अशा व्हेरायटीचंच बी आपण काय करायला पाहिजे, निवडायला पाहिजे. त्याला म्हणणार आपण चांगलं बियाणं असं म्हणणार. आपण काय म्हणणार, डिसीज रेजिस्टंट पॉवर आहे ना, हाय यील्डिंग आहे, ड्रॉट रेजिस्टंट आहे, सॉल्ट टॉलरंट त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. अशा जाती असेल तर त्याचं बियाणं चांगलंच बियाणं म्हणणार आपण, है ना. त्याला आपण चांगलं बियाणं म्हणून लागवड करणार. आपली शेत कशी आहे, शेत जमीन वगैरे त्यानुसार व्हेरायटी आपण वापरायला पाहिजे. तर सम क्वालिटीज आपण इथं थोडं शॉर्टमध्ये दाखविलेलं आहे. प्युरिटी कंटेन्स ओनली सीड इंटेंडेड, कंटॅमिनेशन फ्री ऑफ ट्रॅश, है ना, काही भेसळ नसायला पाहिजे. पर्सेंट जर्मिनेशन शुड बी 90 to 100 or depend upon type of variety. Uniformity, same size and shape. Damage, seed coat should not be cracked, है ना. बियाणं कसं असायला पाहिजे, कंटॅमिनेशन नसायला पाहिजे. नंतर फ्री फ्रॉम ट्रॅश असायला पाहिजे. जर्मिनेशन हायर पर्सेंटेज असायला पाहिजे. युनिफॉर्म साईज, बोल्ड साईज असायला पाहिजे. डॅमेज नसायला पाहिजे. फ्री फ्रॉम डिसीज, हेल्दी सीड असायला पाहिजे. Then treatment, treated to prevent diseases. Seed should be treated with various kind, fungicide वगैरे. Then reputation of grower and dealer. मग ज्या कंपनीचं बियाणं आपण निवडत आहोत ती कंपनी रेप्युटेटेड असायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे. सहसा आपण महामंडळाचं महाबीज वापरायला पाहिजे. ते जनरल कॅरेक्टर सांगितलं. थर्ड कॅरेक्टर, सीड शुड बी फ्री फ्रॉम ॲडमिक्चर ऑफ फिजिकली प्युरिटी.
Then seed should be free from admixture, that is a weed seed, sand, soil, gravel, crop chop, etc. Then seed should be free from admixture. तर बियाणं कसं असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे. त्यामध्ये इतर पिकाचे बी नसायला पाहिजे, तणाचे बी नसायला पाहिजे, माती, दगड, धोंडे आणि पिकाचं जे काही चाप वगैरे, जे काही काड्या वगैरे, जे काही त्याचं काड्या वगैरे जे असतात है ना, हार्वेस्टिंग करताना मिक्स झालेलं, ज्याला आपण हस्क वगैरे म्हणणार, असं नसायला पाहिजे. फ्री फ्रॉम असायला पाहिजे. तर फिजिकल प्युरिटी असायला पाहिजे है ना. फिजिकली प्युरिटी ऑफ द सीड लॉट रेफर्स टू द फिजिकल कंपोजिशन ऑफ द सीड लॉट. A seed lot is composed of pure seed, inner material, broken seed, undersized seed, soil and dust particle, weed seed, other crop seed, etc. The content of pure seed better should be the seed quality. तर एवढं जे आपण सांगितलं आहे, हे नसायला पाहिजे बियाणामध्ये. फक्त बी, जे पिकाचं बी आहे तेच असायला पाहिजे. युनिफॉर्म साईज असायला पाहिजे, ओव्हर साईज नसायला पाहिजे, कमी साईज नसायला पाहिजे, तणाचं बी नसायला पाहिजे, इतर पिकाचं बी नसायला पाहिजे, फुटलेलं नसायला पाहिजे, डॅमेज नसायला पाहिजे है ना, वाळू नसायला पाहिजे, ग्रॅव्हल नसायला पाहिजे, हस्क नसायला पाहिजे. तर असं बियाणं निवडायला पाहिजे बाळांनो. त्याला आपण काय म्हणणार, चांगलं बियाणं. आपण जे काही इतर शेतकऱ्याचं बी वगैरे घेतो अशा वेळेस, किंवा घरचं बियाणं आपण पेरणीसाठी ठेवतो अशा वेळेस हे प्रॉब्लेमने असतात. तर आपण स्वच्छ करून घ्यायला पाहिजे त्याला. आणि आपण जे विकत आणतो ते तर फिजिकली प्युरिटी असतंच, काही त्याच्यामध्ये हे नसतंच है ना. पण जे आपण इतर शेतकऱ्याचं किंवा घरचं बियाणं जेव्हा आपण लागवडीसाठी वापरतो तेव्हा हे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतं. त्याची चाळणी केली नसते, स्वच्छ केलेलं नसतं, तेच आपण डायरेक्ट पेरतो. तर अगदी स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. देन फोर्थ, सीड शुड बी सफिशियंट ड्राय. सफिशियंट ड्राय असायला पाहिजे. द सीड मॉइश्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन डिटरमाइनिंग द सीड जर्मिनेशन अँड व्हायबिलिटी ड्युरिंग स्टोरेज. तर सफिशियंट ड्राय असायला पाहिजे बियाणं है ना. त्याच्यामध्ये ओलावा कमी असायला पाहिजे, सफिशियंट ड्राय असायला पाहिजे. का होतं, ओलावा जर असेल तर त्याच्या लिमिटपेक्षा जास्त ओलावा असेल एकतर जर्मिनेशनलाही अफेक्ट करणार आणि व्हायबिलिटी अफेक्ट होणार. यासाठी जर्मिनेशन ड्राय सफिशियंट असायला पाहिजे. द सीड मॉइश्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन डिटर्मिनिंग द जर्मिनेशन अँड व्हायबिलिटी ड्युरिंग स्टोरेज. जेव्हा आपण साठवून ठेवतो अशा वेळेस ओलावा लिमिटेड असायला पाहिजे, जास्तही नसायला पाहिजे. जास्त असेल तर जर्मिनेशन ही व्हायबिलिटी अफेक्ट होतं. ॲट हाय सीड मॉइश्चर कंटेंट देअर इज हाय इन्सिडन्स ऑफ पेस्ट अटॅक अँड इट मॉइश्चर कंटेंट अबाव 60%, 16%, सीड गेट हिटेड अँड द व्हायबिलिटी इज लॉस. तर 16%पेक्षा जास्त ओलावा असेल तर उगवणवर सुद्धा परिणाम होतं, तसंच व्हायबिलिटीवर होतं. त्याचबरोबर आणखीन कीटकांचं आणि रोगांचंही प्रादुर्भाव होतं. बरेच वेळा घरचं धान्य आपण आणलेलं असतं, तसंच जर ठेवलं तर लवकर 2 महिन्यामध्ये त्याला कीड लागते. तर कधी आपण वर्षभरसाठी धान्य जे आणतो त्या अगोदर काय करतो, उन्हाळ्यामध्ये पूर्ण ड्राय करून घेतो, 2-4 दिवस त्याला ऊन देतो आणि नंतर साठवून ठेवतो. ते धान्य चांगलं राहतं दुसरं धान्य येईपर्यंत. तसंच हे बियाचं आहे, बियाणंसुद्धा हे सफिशियंट ड्राय असायला पाहिजे, तरच ते जास्त दिवस राहणार. कारण या सीझनचं बियाणं पुढच्या सीझनसाठी लागवडीसाठी वापर होणार आहे. म्हणजे 8 महिने तरी त्याला आपल्याला काय करणं आवश्यक आहे, सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तर त्याचं ड्युरेशन वाढ होण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी, सेफ राहण्यासाठी आपल्याला ड्राय करून घेणं गरजेचं आहे. हिन्स द सीड शुड बी स्टोअर ॲट सेफ मॉइश्चर लेवल of 11 to 13%. Generally moisture content is about 11 to 13%. तर कोणते पिकाचं बियाचं ओलावा हे 11 ते 13% असायला पाहिजे, यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. जास्त असेल
तर तो बियाणं जास्त दिवस चांगलं राहणार नाही. ही काळजी घ्यायला पाहिजे. देन फिफ्थ कॅरेक्टर ऑफ गुड सीड, सीड शुड बी फुल्ली मॅच्युअर, वेल डेव्हलप, बोल्ड इन साइज. दिस कॅरेक्टर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गुड सीड. Seed size, weight and specific gravity has been found to have positive correlation with seed germination and vigor in many crops. तर बियाची जी साईज आहे, त्याचं वजन जे आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे, हॅज बीन फाउंड टू हॅव पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ सीड जर्मिनेशन अँड व्हिगर इन मेनी क्रॉप. तर बियाचं जे साईज आहे, वजन आहे, स्पेसिफिक जी ग्रॅव्हिटी आहे, ह्या तिघाचाही पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे बघा, है ना. तर टपोरही असायला पाहिजे, वजनदारही असायला पाहिजे, है ना. विथ सीड जर्मिनेशन व्हिगर इन मेनी क्रॉप्स. मग याचं कोरिलेशन आहे आणि ते कशासाठी? सीड जर्मिनेशनसाठी आणि व्हिगर ग्रोथ होण्यासाठी. आता साहजिक आहे, जेव्हा प्ल्युमल रॅडिकल तयार होतं तर ते जमिनीमधले अन्नघटक ओढून घेणार आहे का? लगेच नाही. तर त्याला रॅडिकल आणि प्ल्युमल फॉर्मेशन होण्यासाठी कोण मदत करणार आहे बाळांनो? आपण स्ट्रक्चर बघितलं की नाही? कोण मदत करतं? फूड म्हणजे ज्या बियाणामध्ये जेवढं फूड आहे तेच युटिलाइज होणार ना. आणि जेव्हा जमिनीला ते मुळं अटॅच होणार तर जमिनीमधून अन्नघटक ओढून घेणार. तर तोपर्यंत जर फूड मटेरियल कुठून? बियाद्वारे सप्लाय होणार आहे ना. मग बियाणं कसं असायला पाहिजे? टपूर असायला पाहिजे, हेल्दियर टपूर असायला पाहिजे, जाड असायला पाहिजे आणि वेल डेव्हलप असायला पाहिजे. धान्यासाठी कोणतेही चालेल, इमॅच्युरी चालतं, है ना. आपण वटाणे, हिरवे वटाणे खातो, तसं हिरवे वटाणे पेरता येईल का? नाही. तर सीडसाठी जेव्हा आपण वापरत असाल तर ते कसाला असायला पाहिजे? फुल्ली मॅच्युअर असायला पाहिजे, वेल डेव्हलप असायला पाहिजे, है ना. तर व्यवस्थित ते उगवण होणार आणि ताकदीनं मातीमधून ते बाहेर निघणार. मोड ताकद असेल त्याच्यामध्ये, नाहीतर कमकुवत असेल तर तिथंच पिवळं होऊन आतमध्येच मातीमध्ये सडून जाणार ते बियाणं. असंही असतं. देअरफॉर द सीड शुड बी बोल्ड विथ हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. कसं असायला पाहिजे? बोल्ड असायला पाहिजे, हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असायला पाहिजे. तर हे पाचवं कॅरेक्टर. देन 6, सीड शुड बी फ्री फ्रॉम डिसीजेस. द क्वालिटी ऑफ सीड लॉट डिपेंड्स ऑन इट्स हेल्थ. depends on its health. Hence the seed should be free from seed borne diseases, insect and pest. The quality of seed lot depend on its health. Hence the seed should be free from seed borne diseases, insect and pest. तर बियाणं कसं असायला पाहिजे? क्वालिटी असायला पाहिजे, म्हणजेच फ्री फ्रॉम डिसीजेस असायला पाहिजे. कारण बरेच रोग बियाद्वारे होणारे रोग असतात. बियाद्वारे होणारे, ज्याला आपण सीड बॉर्न डिसीज म्हणतो, ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे सीडद्वारेच येतात. एखाद्या इन्फेक्टेड फील्डमधलं बियाणं निवडलं आपण, जसं ज्वारी आहे, रबी ज्वारीमध्ये स्मट रोगाचं, कानी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो बघा, कानी रोग म्हणतात, है ना. धान्य काळं होतं, कणीस काळं होते बघा, पावसानं वेगळं आणि हे फंगल डिसीज आल्यानंतर वेगळं बघा. आणि त्या शेतामधलंच बियाणं आपण ज्वारीचं पेरणीसाठी वापरलो तर हमखास या कानी रोगाचा प्रादुर्भाव नक्की होणार. म्हणून आपण कसं निवडायला पाहिजे? फ्री फ्रॉम डिसीज असायला पाहिजे. लक्षात, जे बियाणं आपण निवडणार आहोत तो बियाणं कसं असायला पाहिजे? फ्री फ्रॉम डिसीज असायला पाहिजे. सीड. नेक्स्ट लास्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सीड. Seed should be high germination percentage. Higher germination percentage and vigor give adequate plant. Higher germination percentage असेल तर प्लांट पॉप्युलेशन ॲडिक्वेट आहे ना. जेवढं बियाणं पण पेरलं तर मॅक्झिमम वापरून निघणार, प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होणार. हायर जर्मिनेशन पर्सेंटेज अँड व्हिगर गिव्ह ॲडिक्वेट प्लांट पॉप्युलेशन and uniform growth which have profound effect
ऑन यील्ड अँड डिटरमाइन द प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ द सीड. प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ द सीड. तर जर्मिनेशन पर्सेंटेज हे फार महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कधीही आपण बियाणं लागवड करण्या अगोदर, पेरणी करण्या अगोदर आपण घरी टेस्ट करायला पाहिजे जर्मिनेशन पर्सेंटेजचं, आणि त्या प्रमाणामध्ये बियाचा वापर करायला पाहिजे. लक्षात, प्रत्येक पिकाचं आणि वेगळ्या बियाचं जर्मिनेशन पर्सेंटेज वेगळं असतं. म्हणून आपण जे बियाणं पेरणीसाठी आणलेलं आहे ते 10 दिवस अगोदर आपण टेस्ट करून घ्यायला पाहिजे. 10 बी लावून बघायला पाहिजे. 10 बी एखाद्या ओल्या कापडामध्ये किंवा जिथं ओलं असते आपल्या रांजणच्या बाजूला, माठाच्या बाजूला लावून टाकायचं, किंवा एखाद्या प्लेटमध्ये माती घेऊन तिथं लावायचं आहे ना. तर तेव्हाच कळते आपल्याला जर्मिनेशन पर्सेंटेज. एका ओल्या कापडामध्ये, गणी बॅगमध्ये आहे, तर 2-3 दिवसामध्ये आपल्याला कळून येतं पूर्णच किती वापतं आहे ना. तर ते 10 बियामध्ये 8 निघाले तर 80% चांगला आहे. ते जर 5 आणि 6 निघाले तर फारच कमी जर्मिनेशन पर्सेंट. मग आपल्याला बी जास्त पेरावं लागेल ना, तर व्यवस्थित मेंटेन होईल. आणि आपण जर त्याच प्रमाणामध्ये पेरलं तर फारच गॅप होणार, झाडांची संख्या कमी होणार शेतामध्ये. तर जास्त संख्या कमी असणं ते उत्पन्न कमी मिळणार आहे ना, तणाचा प्रादुर्भाव जास्त होणार. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लागवड करण्या अगोदर, पेरणी करण्या अगोदर आपण जर्मिनेशन पर्सेंटेज बघायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच हे विषय ठेवले की शेतकऱ्याला काहीतरी तुमच्या ज्ञानाचं मदत होईल. तर तुम्ही तर शिका आणि त्यांना पण दाखवा की हे पेरणी करण्या अगोदर हे करायला पाहिजे. म्हणून शासनाने यासाठी असे विषय ठेवलेले आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड, की मॅक्झिमम विद्यार्थी हे खेड्यामधून आलेले असतात. पुढचं शिक्षण तर घेणार, डॉक्टर होणार, पण शेतीचे नॉलेज व्हायला पाहिजे ना. आपलं शेतकरी अडाणी आहे बिचारं, त्यांना कोण नॉलेज सांगणार? तलाठी आणि ग्रामसेवक कधी घराला भेटायला येणार आहे का शेतकऱ्याला नॉलेज? कधीच नाही, कारण त्यांचेच कुठाने त्यांना सरत नाहीत गावामधले. तर शेतकऱ्याला कधी त्यांनी नॉलेज देणार आहे? तसे 2 प्राणी शेतकऱ्यासाठी आहे, परंतु काहीच कामाचं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नॉलेज हे घेतलं तर इतरांना, आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्याला सांगायला पाहिजे. पेरणी करण्या अगोदर बियाणं वापरून बघा, त्याला काही लागत नाही, टेक्निक फार सोपं आहे. तर कळून येतं की आपलं किती उगवण शक्ती आहे. मग त्याप्रमाणे बी आपल्याला जास्त पेरावं लागेल. चांगली उगवण असेल तर तेवढंच बियाणं वापरायचं, वेस्टेज जाणार नाही जास्त पेरून, ठीक प्लांट पापडी होणार नाही, उलट आणखीन ते काढत बसावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फारच आपल्या शेतकऱ्याच्या रिलेटेड विषय आहे, महत्त्वाचा आहे. म्हणून माझी तळमळ की व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला माझं यूट्यूब चॅनल मिळावं, की जेणेकरून शेतामध्ये काहीतरी मदत होईल या चॅनलची. तुम्ही तर शिका, मार्क घ्या, 100% आउट ऑफ आउट मार्क घ्या, डॉक्टर व्हा, कलेक्टर व्हा, पण शेतकऱ्याचं भलं करा, शेतकऱ्याचं भलं करा. लक्षात. तर शेतकरी दादाला नॉलेज नसतं बिचाऱ्याला, प्रत्येक जण काय करतं, त्याच्याकडून लूट होत असते बाळांनो. यासाठी तुम्ही तुमचं नॉलेज त्यापर्यंत पोचवा, ही माझी कळकळीची विनंती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड काय बघितलं? गुड कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड. सीड शुड बी जेनेटिकली प्युअर, सीड शुड बी improve varieties or hiding variety, seed should be free from admixture of physical purity. नंतर seed should be fully dry, seed should be bold in size, seed should be free from diseases, and then seed should be higher germination percentage. असं बियाणं म्हणजे चांगलं बियाणं होय, याला म्हणणार आपण चांगलं बियाणं. कळलं का बाळांनो? याला काय म्हणणार आपण? चांगलं बियाणं असं म्हणणार. काय म्हणणार? चांगलं बियाणं असं म्हणणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, यासाठी की जे काही व्हिडिओ मी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि तुम्ही बघत राहणार निवांत, व्यवस्थित अर्धा तास दररोज द्या, जास्त वेळ द्यायची आवश्यकता नाही. तुम्ही डॉक्टर या फील्डमध्ये गेलो तरी शेतकऱ्याचं तुमचं नॉलेज शेतकऱ्याला कामाला येणार बाळांनो. किंवा घरची शेती असेलच त्यामध्ये नॉलेज तुम्हाला कामाला येणार.
म्हणजे मेडिकलचा मुलगा मेडिकल चालवतोस, तसं शेतकऱ्याचा मुलगा शेतीमध्ये का रस दाखवत नसेल, काहीच माहीत नसते है ना. बापाची या दुऱ्यावर त्या दुऱ्यावर किती चक्रा होते. सचिन तेंडुलकरचा बर्थडे माहीत आहे, बापाचा बर्थडे माहीत नाही आहे की नाही. अशी आपली गत आहे, म्हणजेच आपल्या शेतामधलं आपल्याला काहीच माहीत नाही है ना. तर विद्यार्थी मित्रांनो, शेती करणं हे वाईट नाही आहे बाळांनो. आणि शेतीला फार चांगले दिवस येणार आहे. पूर्ण टेक्निकली शेती होणार आहे बाळांनो. यासाठी शेतीला कमी समजू नका. आपण शेतकऱ्याची मुलं आहे म्हणून आपण भाग्य मानावं. विद्यार्थी मित्रांनो, तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.